नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये. एक छोटीशी स्टोरी मला तुम्हाला सांगायची आहे. काही दिवसांपूर्वी एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्रामला एक एक्स डी-वाय-एस-पी मुंबईचे आय थिंक सो अंधेरी कुर्ला साइडचे एक्स डी-वाय-एस-पी आले होते. त्यांनी एक छान उदाहरण दिलं. म्हणजे स्टुडंट्सला ते सांगत होते, विद्यार्थ्यांना. तेव्हा त्यांनी एक उदाहरण दिलं. ते इतकं छान होतं, ते तुम्हाला सांगायचं आहे मला. ही एक स्टोरी आहे. तर आता आपण स्टोरी चालू करूया. काय होतं, एक मूर्तिकार असतो आणि तो मूर्तिकार वेगवेगळ्या छान-छान मूर्त्या बनवत असतो. तो काय करतो एक दिवस जंगलामध्ये जातो. आतमध्ये अभयारण्यामध्ये जातो तो आणि तिथून एक मस्त असा सुबक दगड घेऊन येतो उचलून त्याच्या दुकानात. त्याच्या जिथं तो मूर्ती घडवत असतो तिथे आणि त्या मूर्तीला शेप देतो. खूप छान आकार द्यायला जातो आणि जेव्हा तो घाव घालतो, तेव्हा त्या मूर्तीतून एक आवाज येतो. "अरे, की बाबा मला तू जे घाव घालतोय त्यामुळे मला त्रास होतोय. तो त्रास मला सहन होत नाहीये. तू माझ्यावर घाव घालू नको." त्याच्यावर त्या मूर्तिकाराला वाईट वाटतं आणि मूर्तिकार म्हणतो, "बरं ठीक आहे." मूर्तिकार तो दगड साइडला ठेवून देतो आणि मग परत जंगलामध्ये आतमध्ये एकदम जातो आणि खूप वेळानंतर अजून एक दगड तो शोधतो आणि तो देखील दगड त्याला खूप छान असा भेटतो. मग तो काय करतो, तो दगड घेऊन येतो त्याच्या दुकानात आणि परत घाव घालायला सुरू करतो. पण तो दगड काही आतमधून बोलत नाही. आवाज येत नाही त्या दुसऱ्या दगडामधून आणि बऱ्याच वेळ असं करत असताना बराच वेळ त्याला मूर्तीला त्या आकार देत असताना, दगडाला आकार देत असताना, तो अशीच मूर्ती घडवत जातो आणि शेवटी तो एकदम छान अशी मूर्ती घडवतो त्या दगडामधून, दुसऱ्या दगडामधून. आणि ती इतकी सुंदर आणि आकर्षक असते. सगळे लोकं नाव काढतात, की मूर्ती खूप छान आहे, मूर्ती खूप छान आहे, असं सगळे म्हणतात. आजूबाजूच्या मार्केटला जेवढे लोकं येतात, सगळे ते मूर्तीकडे बघून म्हणत असतात. एक दिवशी काय होतं, त्यांचं जे राज्य असतं, त्या राज्यातला जो राजा असतो, तो आपल्या स्वारीतून चाललेला असतो आणि त्याला ती मूर्ती दिसते. तो जेव्हा जातो त्याच्या महलमध्ये तिथून तो आदेश देतो, की ती जी मूर्ती आहे तिथे ठेवलेली, ती कृपया करून घेऊन या आणि त्या मूर्तिकाराला घेऊन या. हा मूर्तिकार ती मूर्ती घेऊन जातो तिकडे. दरबारात जातो राजाच्या आणि ती मूर्ती तिथे अशी घेऊन जातो राजासमोर. सगळ्या दरबारात ती मूर्तीची खूप प्रशंसा होती. खूप आवडती सगळ्यांना मूर्ती आणि मग राजा म्हणतो, "या ठिकाणी ती मूर्ती स्थापित करा तुम्ही." मग ती मूर्ती स्थापित केली जाते आणि मग राजा एक अशी गोष्ट बोलतो त्या मूर्तिकाराला, की "बाबा ह्या मूर्तीच्या बाजूला एक दगड होता. तर तो दगड सुद्धा खूप छान होता. तो दगड घेऊन ये. मला तो दगड सुद्धा हवाय." तर मूर्तिकार पटकन जातो. तो जो दगड आहे तो घेऊन येतो आणि राजाला म्हणतो, "राजा ह्या दगडामध्ये काय आहे तुम्हाला? असं काय दिसलं या दगडामध्ये? कारण की हा दगड तर मी घडवलेलाच नाहीये. हा तसाच पडलेला आहे." तर राजा म्हणतो, की "बाबा जी मूर्ती तू बनवलेली आहे, घडवलेली आहे, त्याच्या पुढे हा दगड ठेव. म्हणजे जेव्हा लोकं दर्शन घ्यायला येतील या मूर्तीचं, तेव्हा त्या दगडावर दगडावर जो तू घडवलेला नाही, त्यावर नारळ फोडतील." सो जर तुम्हाला स्टोरीचं मॉरल कळाले असेल किंवा नसेल, तर मी तुम्हाला सांगतो. लाईफमध्ये त्यांनी असं सांगितलं सरांनी, की लाईफमध्ये तुम्हाला कसं दगड व्हायचंय हे तुमच्यावर डिपेंड करतं, की तुमच्यावर नारळ फोडणारा दगड तुम्हाला जर व्हायचंय, तर तुम्ही होऊ शकता किंवा मूर्तीसारखं घडणारा तुम्हाला दगड बनायचंय हे तुमच्यावर डिपेंड करतं. खूप असा छान मोरल होता या स्टोरीचा, की बाबा तुम्हाला जोपर्यंत घाव नाही सोसले जात तुमच्याकडून, तोपर्यंत तुम्ही घडू नाही शकत. अशी छोटीशी स्टोरी होती जी मला वाटलं तुम्हाला सांगावं सगळ्यांना, जेवढे माझे सबस्क्रायबर्स आहेत. असं लाईफमध्ये जोपर्यंत पेन नाही तोपर्यंत गेन नाही एवढंच सांगायचं होतं. आपण आपली स्टोरी संपवूया. तुम्हाला जर अशा मध्ये-मध्ये स्टोरीज आवडत असतील ऐकायला, तर मला सांगत जा. मी माझे एक्सपिरियन्स किंवा मी जिथं काय-काय व्याख्यान वगैरे काही वाचलं असेल, ऐकलं असेल, तर मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल. बाकी व्हिडिओ आवडला असेल, छोटासा होता, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो.